दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे, दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे, वफाओं की हमसे सबक हो। हे गाईज, तर आज आहे 1 जानेवारी आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर। आणि आता आम्ही आलो आहे थोडं शॉपिंग करायला, मटन वगैरे घेण्यासाठी आलेलो आहेत, कारण का आमचा आज प्लॅन मटन भाकरी बनवण्याचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सुपर मार्केटला चाललो आहे, म्हणजे कॉम्प्लेक्समध्येच आहे आणि इथे कॉस्टा कॅफे पण आहे। सो विचार करतो पहिला आम्ही कॉफी पिऊ आणि नंतर तिकडे मग सगळं शॉपिंग करायला जाऊ। सो चला मग, आजचा दिवस कसा असेल आय डोंट नो, पण आज काहीतरी चांगलंच काहीतरी आम्ही करू। सो स्टे ट्यून, बाय बाय। ये कॉस्टा कॅफे विथ आयरास पोज, लेट्स गो इनसाइड। चलो, आम्ही तर कॉफी प्यायला जातोय, चला आमच्या बरोबर। दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे, दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे, वफाओं की हमसे सबक हो गई है, वफाओं की हमसे सबक हो गई है। तेरे दिल को दिल लगी न लगे, दिल लगी तेरे दिल को दिल लगी न लगे, वफाओं की हमसे सबक हो गई है, वफाओं की हमसे सबक हो गई है। आयराचे डोनट आणि आमची कॉफी आलेली आहे। आता आयरा माझी डोनट खाणार आहे। आयरू जब भी कोई फोटो निकालेगा तो कैमरे में देखने का। हाँ, आयरू बोलते माझा फोटो काढ ना मम्मा। खा आता, खा खा। ओ मॅडम, काढला फोटो। पोज देऊनच थांबली आहे। कसं आहे डोनट? आवडलं डोनट? आवडलं का? यम्मी? येस, एन्जॉय। सो आम्ही आता कॉफी वगैरे पिऊन आलो आहे सुपर मार्केटला। आता घेऊ काय काय, आम्हाला ग्रॉसरी हवी आहे। फर्स्ट आम्हाला मटन घ्यायचं आहे, सो आम्ही मटन एग्स घेऊ। ट्रॉली लेके आओ क्या? सो आता मी असं रान मटन घेतलेलं आहे, आता ते कट करून देतील। आणि इथे पोटॅटो, ड्राय कोकोनट, कारण आम्हाला महाराष्ट्रीयन टाईप हे बनवायचं आहे, मटन अँड भाकरी। सो आता मी मटन बनवण्याची तयारी चालू केलेली आहे। इथे मसाला बनवला आहे, इथे लसूण ठेचलं आहे, थोडासा कांदा, आणि मस्त आता मटन बनवू। आणि भाभीनी
तांदळाच्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत आणि मस्त एन्जॉय करू. आणि मग आमचा मे बी आज ग्लोबल विलेजला जायचा प्लॅन आहे. सो बघू तो प्लॅन होतोय का, तुम्हाला आपण सांगू. और बहुत औसम खुशबू आ रही है इस मसाले की, क्योंकि आज बन रहा है मटन. आज गोश्त बन रहा है, गोश्त, वो भी महाराष्ट्रीयन स्टाइल में. मटन भाकरी, मटन भाकरी बन रही है. मसाला ऑलमोस्ट आता हे झालेला आहे फ्राय. आता मटन टाकणार, ह्याच्यामध्ये टाकणार आणि मी मस्त 4-5 शिट्या घेणार अँड डन. हे गाईज, तर आता आम्ही चाललो आहेत ग्लोबल विलेजला आणि आमचं मस्त लंच वगैरे झालं होतं आणि सगळ्यांनी मस्त रेस्ट घेतली. त्याच्यामुळे मी काय एवढा व्लॉग शूट नाही केला. पण आता आम्ही निघालो आहेत. आता वाजले आहेत संध्याकाळचे 6. तर आम्ही आता निघालो आहेत ग्लोबल विलेजला. खूप एक्सायटेड आहे कारण का खूप छान आहे तिकडे असं म्हणतात. सो तुम्ही पण चला आमच्याबरोबर. इब्राहिम, how I wonder what you are. What you are. What you are. Up above the world so high. World so high. Like a diamond. Like a diamond. In the sky. चलो चलो इब्राहिम. असं तुम्ही ऐकलं, मी ट्विंकल ट्विंकल बोलत होती आणि तुम्हाला फॉलो करत होता. हां इब्राहिम, इब्राहिम ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार बोल. इब्राहिम, अभी हमारी गाड़ी आई है, अभी हम लोग निकल रहे हैं. ये लोग दूसरे गाड़ी में जा रहे हैं, हम लोग ये गाड़ी में जा रहे हैं. डिवाइड हुए हम लोग. चलो. सो आता आम्ही इथे ग्लोबल विलेज मध्ये एंटर करू. आय थिंक ग्लोबल विलेजला एंटर व्हायच्या आधी एक इथे मॉल आहे. त्याचं नाव आता मला आठवत नाही आहे, पण हा एक मॉल आहे आणि किती मस्त मॉल आहे. खूप मोठा मॉल आहे हा सुद्धा. बहुत मस्त लग रही है, बहुत भारी लग रही है. ये यूनिक में काम कहलाएगी. सो आम्ही एक ग्लोबल विलेजला आलो आहे आणि आम्हाला पार्किंग प्रॉपर मिळत नाही म्हणून आमची गाडी तिकडे पार्क केली आहे आणि आता मी चालत जाऊ पुढे. काय ये, आणि इब्राहिमला मम्माचा हात पकडायचा आहे. हाय हाय बोल. सो चला आमच्याबरोबर ग्लोबल विलेज. कर डान्स कर. इकडे आम्ही चालतोय आतमध्ये जाण्यासाठी आणि ह्याला डान्स करायचं आहे. माझा हात सोडतोय आणि मध्येच डान्स करायला लागतो. चला लवकर लवकर. डॅडा पुढे गेला. हां, इकडे सिटी लँड म्हणून मॉल सुद्धा आहे ग्लोबल विलेज च्या आतमध्ये जायच्या आधी. ही पूर्ण पार्किंग आहे, पण एवढी पार्किंगची जागा मोठी असून सुद्धा आम्हाला प्रॉपर पार्किंग मिळत नव्हती म्हणून आम्ही आता गाडी पार्क करून पुढे चालत जातोय.
लवकर. किती सुंदर आहे ना. हा सिटी लँड चा एंट्रन्स आहे मॉलचा. आणि किती ब्युटिफुल फ्लावर्स आहेत बघा. ब्युटिफुल. ए ए ए आम्ही आता इथे मस्त फोटो सेशन केलं आणि खूप मस्त मस्त फोटो येत होते, कारण का इथे खूप छान फ्लावर्स वगैरे आहेत ना, तर खूप मस्त फोटो झाले. आता आम्ही जातोय प्रॉपर एंट्री करायला ग्लोबल विलेजमध्ये. खूप मोठा एरिया आहे हा यार, कारण आम्ही पार्किंग कुठे केली आणि मी कुठे चालत चाललो आहे. इथे भरपूर गेट्स आहेत, कारण इकडे वेगवेगळ्या कंट्रीचं सर्व आहे ना, तर वेगवेगळ्या कंट्रीचे एक वेगवेगळे गेट्स आहेत. सो आता बघू आम्ही कुठून एंटर करतोय. पण खूप मोठी म्हणजे प्रिमायसेस आहे. हे खूप मोठं आहे. वेल मेंटेन्ड, ऑफकोर्स वेल मेंटेन्डच आहे सगळं दुबईमध्ये. ते बघा जायंट वेल. आता इकडे आलो आम्ही ऑलमोस्ट जवळ. एवढा मोठा जायंट वेल आहे ना, बघूनच मला एकदम कसं तरी व्हायला लागलंय. बापरे. इकडे टुकटुक म्हणतात वाटतं ह्याला. 1 किलोमीटर है तुम जाओ. इथून आता 1 किलोमीटर अजून आम्हाला चालत जायचं होतं ना, म्हणून आम्ही इथे टुकटुक हायर केली आहे. टुकटुकचा एक्सपिरियन्स घेतोय आम्ही दुबई विलेजमध्ये, ग्लोबल विलेजमध्ये. चेयर उसको दिए प्लास्टिक की बाफटी. इंडिया फर्स्ट आपल्याला इंडिया दिसलंय. सब गरीब लोग हैं जो चल रहे हैं. गरीब लोग हैं. ठीक है क्या? अपने अपन VIP लोग हैं. ओके आगे चलो. सो फायनली वी रीच्ड. आणि खूप गर्दी आहे. नेहमीच गर्दी असते इथे. तिकीट्स मिळतील आणि वेगवेगळे गेट्स आहेत. टिकट निकाले क्या? वो लोग क्या अपन निकालने के लाइन में खड़े रहते थे. ये एग्जिट है, उधर से अंदर पहुंच भी गए हम लोग. गेट हम ग्लोबल विलेज. आम्हाला फर्स्ट कंट्री इंडिया दिसली आहे इकडे. आता इकडे आम्ही तिकीट्स घेतोय. किड्स साठी फ्री आहे. वीकेंड तिकीट 25. एनी डे. अच्छा वीकडेज तिकीट 25. एनी डे तिकीट 30. बॅगेज स्कॅन. किधर थे तुम लोग? किधर थे? हम लोग यहाँ पे हम लोग कभी हॉरर हाउस में जाएंगे. हाँ. तो देखते हैं अंदर का सीन कैसा होता है. बाय. ये आणि हे सर्वजण इकडे उभे आहेत. अरे किधर किधर खड़ा किया था हम लोग को. हम लोग वो तो टमटम में आए उधर से. हाँ भाई, नहीं तो बहुत चलना पड़ता था. इकडची सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे मला अशी वाटली की इकडे ना बेबी कार्ट, शॉपिंग ट्रॉली, व्हीलचेअर, लॉकर सर्व्हिस हे सर्व इकडे रेंटल सर्व्हिसवरती अवेलेबल आहे. आणि बेबी कार्ट हे म्हणजे आहे ते खूप चांगले, कारण का लहान मुलं खूप क्रँकी होतात, जास्त नुसतं पळापळ करत असतात. त्याच्यामुळे हे खूप बेस्ट ऑप्शन आहे.
ग्लोबल विलेज. इराण 1 hourचं 15 दिराम बेबी कार्डसाठी आहे. रुको. सो आम्ही ही इब्राहिमसाठी कार घेतली आहे आणि इब्राहिम मस्त एन्जॉय करणार आहे. सो आम्ही आता ही बेबी कार्ट हे कार असं अटॅच्ड असते आणि असं घेऊन आम्ही आता फिरू ग्लोबल विलेजला. म्हणजे टेन्शन नाही, मुलं पण मस्त एन्जॉय करतील आणि आम्ही पण फ्री. बेस्ट आहे, बेस्ट. सो असे हे डोर्स आहेत, गेट आहेत आणि वेगळे इराण, इकडे इराण आहे, कतार आणि खूप काही काही गोष्टी खाण्यासाठी गोष्टी असतात, शॉपिंगसाठी आहेत. भारी क्या ईरान, अगर अपने उन लोगों के साथ चलेंगे ना, ईरान सुपर बर्थडे. तो लेकिन इंडिया देसी चाट. देसी चाट, दिल्ली बेली. हा आहे इंडियाचा गेट. जून शॉर्मा घेऊन आलाय खाण्यासाठी. खूप भूक लागली आहे. हां आयरूला भूक लागली आहे. सगळे वेगळे वेगळे रेस्टॉरंट्स आहेत, वेगळ्या वेगळ्या कंट्रीचे. आता मी फर्स्ट शॉर्मा ट्राय करणार आहेत, बघूया कसा आहे. आणि ते ओमान आहे, अफगाणिस्तान, जपान प्लस ते थायलंड आहे. आता जेवढे जेवढे आम्ही बघू, आम्ही एका दिवशी भरपूर कंट्री फिरणार आहे. एका दिवसात आम्ही भरपूर कंट्री फिरणार आहेत. आम्ही आता इकडे गेम झोनमध्ये आलेलो आहेत आणि इकडे वेगळे वेगळे गेम्स आहेत. हे तिकीट काउंटर होतं, म्हणजे एकदाच कार्ड परचेस करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला किती अमाऊंट ॲड करायची ती करू शकतो आणि ते स्वाईप करत जायचं. सो असं सिस्टम आहे इकडे. استخدام الهواتف المحمولة أو أجهزة हाऊस ऑफ फिअर पण आहे इकडे. मैं नाच करूँ ना, तुम कभी ना चुपके से ले लो. हाँ चलेगा चलेगा. أو أجهزة تسجيل الفيديو على هذه اللعبة ممنوع منعا باتا. إن استخدام هذه الأجهزة يجبر اللعبة على الوقوف. अली भाई नजीर आणि भाभी बसले ह्याच्यावरती. What goes up must come down. Yeah.
नहीं थे ऐसा फील होता है कि कुछ करना नहीं था कैसा लग रहा है? त्या लोकांची हवा फुल टाईट झाली आहे त्याच्यावरती बसून. बता 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 नहीं थे मजा नहीं थी आता मी जपानमध्ये जाणार आहे. बहुतेक जपान कंट्रीमध्ये जाणार आहे आम्ही आज. आता किती कंट्रीज कव्हर करता येतील बघूया. पण फर्स्ट तर आम्ही ते जपानमध्ये जातोय. बघतो कसं तिकडे सेटअप आहे ते. जपानचं आहे. जपानच्या बेडशीट्स वगैरे तिकडचं फूड. जॅपनीज फूड. पुन्हा इकडे स्पायसेस आहेत त्यांचे. पुन्हा जपानचे स्पायसेस आहेत. चायना. इतर आहे इतर. इब्राहिमसाठी गाडी घेतली आणि इब्राहिमला त्याच्यात बसायचं नाहीये. आता बसलाय. थँक गॉड ॲट लास्ट. जून कैसे लग रहा है? ये गाड़ी से बहुत रिलीफ मिला है. बेस्टली मिला है और बहुत अच्छा है. एग्जैक्टली परफेक्ट. रोड ऑफ एशिया. फलस्तीन देख. सो दिस इज फायनल लुक. कारण आम्ही आता निघतो. आम्ही एवढं काही फिरलो नाही आहे. लहान मुलं कंटाळली आहेत. सो आम्ही आता जाऊ डिनरला. आता जून गाडी द्यायला चाललाय. वो यूज करके डर्ट. सो कैसा लगा सब लोग को? माशाल्लाह क्या था यार. It was very nice. नाइस नाइस वेरी नाइस. प्लीज मेरे वाइफ की वीडियो को देखो. लाइक करो, शेयर करो, कमेंट शेयर एंड सब्सक्राइब. तो ये वीडियो को देख के जो पैसे आएंगे उससे हम फिर अगले महीने आ सकते हैं. फिर से दुबई आ सकते. पैसे नाही आता. आम्ही पुन्हा गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी टुकटुक हायर केली. कारण खूप चालायला लागलं असतं. आम्ही पुन्हा टुकटुक राईड हायर केलेली आहे. उन्होंने वो कर दिया. आयरू फिक्स कर दिया. अरे क्या सैमसंग. इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. लाइट आती है. हे जे केअर 4 मार्ट आहे. डीमार्ट सारखे सगळ्याच ठिकाणी आहे इथे. अरे वही मालूम है. इब्राहिमला हे पाहिजे. लोगे ना एप्पल की है. और हमारी गाड़ी आ रही है हमको लेने. ये लोग जा रहे हैं. सो गाईज आता आम्ही ग्लोबल विलेजमधून आमच्या घराच्या इथे आलेलो आहे. आणि आता आम्ही क्लस्टर Q मध्ये आलेलो आणि आम्ही राहतो क्लस्टर P मध्ये.
इथे, पण आम्ही आता क्लस्टर क्यूमध्ये आलेलो आहे. रेस्टॉरंट आहे तिकडे डिनरसाठी. आणि इब्राहिम माझ्या ना हातामध्ये असं झोपला आहे, त्याच्यामुळे प्रॉपर कॅमेरा पकडू शकत नाही आहे. तर डिनर करू आणि मग घरी जाऊ. मग बघू, अजून आमचा एक प्लॅन आहे, बघू तो सक्सेसफुल होतोय का. इकडे लेक आहे. त्या दिवशी आम्ही गेलेलो ना लेक सकाळी, तो वेगळा लेक होता आणि हा वेगळा लेक आहे. तो लेक होता ना, तो आम्ही रस्ता क्रॉस करून गेलो होतो आणि हा एकदम बिल्डिंगच्या जवळ आहे. सो आता मी पाक दरबारमध्येच आलेलो आहोत, कारण का पाक दरबारची ते आउटलेट भरपूर आहेत आणि जेवण पण खूप मस्त आहे आणि आमच्या घराच्या जवळ आहे. आणि ते जेव्हा त्या दिवशीचं होतं ते अल्सिफमध्ये होतं. सो आज तर आम्ही इकडे आलेलो आहोत. तर बघू आतमध्ये बसू की बाहेर पण आहे इथे. हे असे मस्त मेन्यू आहेत. यम्मी. चना ये उसके साथ क्या है क्या दाल? नहीं ये अलग है दाल. नहीं, ये दाल जो इसके साथ वाली है. नहीं इसके साथ देगा, ये इसके साथ बारबेक्यू के साथ. अरे तो फिर वो दाल क्यों मंगाई?